नमस्कार. आज आपण टिळक चौक पोस्ट ऑफिसच्या समोर या ठिकाणी धरणं आंदोलन चालू आहे, साखळी उपोषण चालू आहे. गेल्या अनेक वर्षापासून कर्जत शहरातील जे महावितरण कंपनी आहे त्या वितरणाचा भोंगळ कारभाराच्या विरोधात सगळे कर्जतकर हैराण झालेले आहेत आणि त्या संदर्भात 20 जुलै रोजी भव्य असा कर्जतकरांनी मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर त्यांची झोप उडाली. त्या झोप उडाल्यानंतर समितीला त्यांनी पाचारण केलं होतं, बोलवलं होतं की नेमक्या समस्या काय आहेत. परंतु 31 जुलैला ज्यावेळी समितीला बोलवलं त्यावेळी त्यांच्याकडे ठोस उत्तरं नव्हती आणि त्यांच्या या कारभाराला लोक वैतागलेले आहेत, हैराण झालेले आहेत. आणि त्यामुळे आज या ठिकाणी सर्व कर्जतमधील नागरिक, विविध पक्ष संघटनेचे नागरिक या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेले आहेत. आपल्यासोबत याच समितीचे प्रमुख ॲडव्होकेट कैलास मोरे सोबत आहेत. सर, काय सांगाल आजच्या उपोषणाच्या संदर्भात? गेल्या महिनाभरापासून महावितरणच्या कारभाराविरुद्ध आपण पब्लिक मूव्हमेंट सुरू केलेली आहे. 20 तारखेचा मूक मोर्चा झाला. या मूक मोर्चामध्ये आपण कर्जतच्या ग्रामीण शहरी भागातल्या सर्व समस्यांचा अभ्यास करून एक निवेदन दिलेलं. त्या निवेदनावर काहीतरी सकारात्मक मार्ग काढतील अशा अपेक्षा होती. परंतु आम्ही 30 तारखेला जेव्हा चर्चेला गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची त्यांची मानसिकता दिसली नाही. शेवटी नाईलाजानं आजचं आंदोलन हे जाहीर करायचं आपण जाहीर केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर ग्रामीण भागातले जे पोल तारा आहेत किंवा DP ट्रान्सफॉर्मर असतील, गेले 15-20 वर्ष त्यांनी बदललेले नाही आहेत. फक्त लोकांची लूटमार करायची, बिलं वसूल करून अशा प्रकारचा एकंदरीत कार्यक्रम केलेला आहे. 2020चं नोटिफिकेशन जर पाहिलं तर 24 तास ग्राहकांना सेवा दिली पाहिजे, हा ग्राहकांचा अधिकार आहे. आणि अशा प्रकारचा सर्व सिस्टीम आणि कायदा असताना कुठल्याही प्रकारचा तुम्हाला दाद दिली जात नाही आहे. आणि मग ही जी कामं आहे ती कधी करणार आहात? आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं, त्यांनी त्या दिवशी सांगितलं कर्जत शहरासारख्या ठिकाणी किती पोल बदलले पाहिजेत? 15. एक पोल बदलायला 8 तास लाईट जाते. 15 पोल बदलायला तुम्ही वर्षभरातले आमचे किती दिवस फुकट घालवणार आहेत? इथल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान होतं आहे, महिलांना इथं त्रास होतो आहे, पाणी शहरामध्ये येत नाही, ग्रामीण भागामध्ये अडचणी आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल वॉटर स्कीम आहेत आणि लाईट नसलं का या सर्व कॉलॅप्स होतात या सिस्टीम. आणि म्हणून याच्यासाठी जर आपल्याला 24 तास जर वीज पाहिजे असेल तर आम्ही त्या संदर्भातलं एक प्रश्नावली तयार केलेली आहे का आपण हे सर्व कामं किती दिवसामध्ये करणार आहात या संदर्भातला लेखी खुलासा करा. आम्हाला जे वीज कायदा 2003 आहे, सिटिजन चार्ट आहे, का ज्याच्यामध्ये जर शहरी भागामध्ये 4 तास लाईट जर गेली तर त्याच्यानंतरचा जर तो वाढीव जो टाईम असतो त्याच्यामध्ये कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे. या संदर्भात कुठल्याही प्रकारचा मेसेज ग्राहकाला देत नाही आहे. मग जर ग्राहकाचा कायदा आहे, त्याच्या संदर्भातले सर्व नियमावली आहे, बघा आम्हाला अंधारात ठेवून आणि यांनी खाजगी एजन्सी नेमलेल्या आहेत. वास्तविक नियमानुसार 15 दिवस अगोदर तुमचं नोटिफिकेशन, तुमची नोटीस आली पाहिजे. यांचं बिल उद्या भरायचं आणि आज नोटीस येते. मग तुमचा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही आहे. ज्या लोकांना त्यांनी नेमलेल्या डिव्हिजनमध्ये ते अधिकारी तिथं राहत नाही आहेत. त्या अधिकाऱ्यांनी वास्तविक तिथं राहिलं पाहिजे. परंतु बऱ्याच ठिकाणी त्यांनी खोटे ॲग्रीमेंट तयार केलेले, भाडे करार कर्जतला राहतात असे दाखवतात, परंतु ते 3-3, 4-4 दिवस बाहेरच राहत असतात. तर या निमित्ताने हा पूर्ण कंट्रोल पब्लिकच्या ताब्यात देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही या संदर्भातले अनेक समस्या, प्रश्न त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. आम्ही या निमित्ताने पुन्हा एकदा कर्जतच्या सर्व जनतेला, पत्रकार असतील, सर्व सामाजिक संस्था संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, त्या सर्व नेते पुढाऱ्यांनासुद्धा आम्ही या निमित्ताने विनंती करतो आहे की ज्या समस्या आम्ही मांडलेल्या आहेत त्या समस्या कशा सुटतील याच्यासाठी तुमचासुद्धा खूप मोठा हातभार आणि तुमची मदत लागणार आहे. तर आम्ही खूप सुटसुटीत त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. इव्हन जनतेला या निमित्ताने सांगतो आहे, कारण आज जे आंदोलन उभं राहिले या निमित्तानेच काहीतरी मार्ग निघणार आहे. तर अजून कुणाच्या सूचना असतील त्याचंसुद्धा आम्ही वेलकम करतो आहे. तर या निमित्ताने आज 20 लोक या उपोषणाला बसलेली आहेत. खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे. आज आपल्याकडे लोकांनी स्वयंस्फूर्तीने 200 ते 250 लोकांची नावं आलेली आहेत. आणि याच्यानंतर हा आंदोलन महिनाभर जरी चालू राहिला तरी कुठल्याही प्रकारचा लोकांचा त्याच्यामधला जो सपोर्ट आहे तो कमी होणार नाही आहे. आणि सर्वांनी आता आम्ही ठरवलं आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. तुम्ही निवेदन दिलं, त्या निवेदनाची अजून अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही? आम्ही जे निवेदन दिलेलं त्याच्यातला आम्ही सर्व लोकांना जाहीर केलेलं आहे. आम्ही ज्या प्रश्नाची उत्तरं मागितलेली का जे सडलेले जुने पोल आहेत या बेसिक गोष्टी आहेत. कारण तुम्ही पाहिलं असेल पावसामध्ये अमुक ठिकाणी पोल बदलला म्हणून 4 तास लाईट गेली, 8 तास लाईट गेली. मग हे पोल बदलणं, त्याला गार्डिंग करणं, त्याच्यातला मेंटेनन्स करणं याच्यासाठी तुम्हाला पैसे येतात की नाही? मग तुम्हाला DP ट्रान्सफॉर्मर किती येतात वर्षभरामध्ये? तुम्ही लोकांना देता का इतर लोकांना विकताय?
तर ह्या सर्व बेसिक गोष्टी याच्या संदर्भातलं लोकांना माहीत नव्हतं. आणि एक या आंदोलनाचा विजय मी असं नक्की सांगतो का लोकांना आज फीडर काय, इनकमर काय, डी पी काय, ट्रान्सफॉर्मर काय, कंडक्टर काय, ही चर्चा लोक करायला लागलेली आहेत. तर ही जागृती होणंसुद्धा गरजेचं होतं. तर या आंदोलनातून खूप सारं साध्य झालेलं आहे. अजून याच्या पुढे सुद्धा आंदोलनातून खूप सारं साध्य होणार आहे. आणि म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारचं जी आम्ही मागणी केलेली, जी मांडणी केलेली त्याचं कुठलंही समाधानकारक उत्तर त्यांनी दिलेलं नाही. म्हणून हे आजचं आंदोलन सुरू झालेलं आहे. हा संघर्ष ॲडव्होकेट मोरे यांनी सुरुवात केली. त्यामुळे लोकांना कळले की बाबा काही प्रॉब्लेम आहे, काय नाही आहे, व सगळी लोक एकत्र जमली आणि त्यानंतर त्यांनी हा संघर्षाचा लढा सुरू केला. सर्वप्रथम मोरे यांचं हार्दिक अभिनंदन. त्यांनी ही लढाई सुरू केली आणि त्या माध्यमातून लोकांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टीपासून मुक्त करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि लोकांनी त्यांना हा घसघसून पाठिंबा दिल्यामुळे मी माथेरानची माजी नगरसेवक त्यांच्या वतीने उपोषणाला बसलेली आहे. कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती आहे, त्या समितीचे आधारस्तंभ या ठिकाणी रंजन दातार सर आहेत आपल्याबरोबर. त्यांना विचारूया, कारण त्यांनी जेव्हा समितीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायला गेले होते तेव्हा त्या अधिकाऱ्यांची भंभेरी उडवली होती त्यांनी. नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया हा प्रश्न आपला तालुक्याचा विजेचा केव्हा संपणार आहे. आपण ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्याला जेव्हा ते सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या कामांना सुरुवात करतील, ती सुरुवात केल्यानंतर दीड वर्षाच्या काळात आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील. कारण ज्या मागण्या आहेत त्या पायाभूत सुविधांच्या आहेत, त्याला वेळ लागणार आहे. देवके साहेब असताना त्यांनी आपल्या तालुक्याची 3 वर्ष फुकट घालवलेली आहेत. त्यामुळे आता परत आपल्याला त्यांना 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी नक्कीच द्यावा लागणार आहे. पण मला विश्वास आहे, कारण आपण ज्या मागण्या दिल्या होत्या संघर्ष समितीच्या वतीने त्यातली एकही मागणी त्यांना खोडता आली नाही. हा आपला पहिला विजय आहे. त्याच्यानंतर त्यांना त्या मुद्द्यांवरती प्रत्येक मागणीसाठी उत्तर द्यावं लागलं, हा आपला दुसरा विजय आहे. पण आपण ज्या मागण्या त्यांना दिलेल्या आहेत त्याची सर्वांगीण कारणं व्यवस्थित तारीखवार आपल्याला दिली आणि त्याप्रमाणे काम चालू झालं तर तो खरा आपला विजय असणार आहे. कारण आपण जे मुद्दे उपस्थित केलेत त्याच्यावर कार्यवाही झाली तर कर्जत तालुक्यात, कर्जत शहरात 90% वीज जाणार नाही याची आपण नक्की आपल्याला खात्री आहे. तरी ह्या सर्व आंदोलनाच्या, उपोषणाच्या वतीने आपण त्यांच्याकडे मागणी करतो आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा विचार करून त्यावर कार्यवाही करून काम सुरू करावे. मोर्चा झाला तेव्हापासून ज्या मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत या चर्चेसाठी तुम्ही सुद्धा त्याचा फॉलो घेऊ शकता. महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाऊन त्याची विचारणा करा, नगरपालिकेला विचारणा करा. एवढ्या कर्जत तालुक्याचं जे मेन दुखणे आहे, लाईट का जाते, ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही गोष्टींबद्दलचा आम्हाला सुद्धा जाणीव आहे. काही प्रश्न हे 4 दिवसात सुटणार आहेत, काही 2 वर्षामध्ये पण सुटणार आहेत. पण त्याची मांडणी गेल्या 15-20 वर्षामध्ये झालेली नाही की या निमित्ताने आपण मांडतोय आणि नक्कीच हा प्रश्न सुटेल अशी आम्हाला आशा आहे. समितीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांना एकत्रित करून त्यांचं प्रतिनिधित्व संघर्ष समितीने घेऊन वितरण करणाऱ्या ज्या महावितरणाच्या संपर्क साधून त्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो अतिशय महत्त्वाचा आहे. शासनानं आपल्या स्तरावरती त्या समस्या सोडवणं गरजेचं असताना शासनाचे संबंधित लोक यामध्ये लक्ष देत नसल्यानं या संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. त्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून साऱ्या प्रश्नांचे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सोडवणीकरता मांडणी केलेली आहे. त्या संबंधी शासनाचं आणि महावितरण संबंधीचं लक्ष त्यांनी द्यावं, निवडून
आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.